नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील आणि तुम्ही पाहता जनाकृती. आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे की 2008 मध्ये काँग्रेस हायकमांडने जी खेळी विलासरावांसोबत खेळली होती, तीच खेळी आज बीजेपी हायकमांड देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा खेळणार आहे, असं म्हटलं झालंय. तर 2008 मध्ये झालं असं होतं की विलासरावांचं मुख्यमंत्रीपद काढून अशोक चव्हाण यांना काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री केलं होतं आणि विलासराव देशमुख यांना केंद्रामध्ये मंत्री केलेलं होतं मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये. तर तुम्ही म्हणाल की काँग्रेस हायकमांडने विलासरावांचं पद नव्हतं काढलं, तर 26/11च्या हल्ल्यामुळे विलासरावांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. ते मला मान्य पण आहे. पण 2008 नंतर 2 वेळा काँग्रेसला विलासरावांना मुख्यमंत्री करता आलं असतं, पण काँग्रेसने विलासरावांना मुख्यमंत्री केलं नाही. 2009 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमत मिळालं होतं आणि काँग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा एका वर्षाखाली मुख्यमंत्री झालेल्या अशोक चव्हाण यांना दुसऱ्यांदा 2009 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री केलं. यावेळी सुद्धा विलासरावांना काँग्रेस हायकमांडने डावललं. त्यानंतर 2009 नंतर एका वर्षानंतरच अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळ्याचा आरोप झाला. या घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा सुद्धा काँग्रेस हायकमांडने विलासरावांना मुख्यमंत्री करण्याऐवजी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून केंद्रातून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाठवलं. अशा प्रकारे दुसऱ्यांदा विलासरावांना काँग्रेस हायकमांडने डावललेलं होतं. या सगळ्या कहाणीमागे मला सांगण्याचा उद्देश एकच आहे. जर एखाद्या नेत्याने महाराष्ट्र सोडला तर त्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनणं खूप अवघड जातं. जे विलासरावांना सुद्धा पुन्हा जमलं नाही, ते जमलं फक्त आणि फक्त शरद पवारांना. आणि आज तीच खेळी बीजेपी हायकमांड देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा खेळू शकते, असं म्हटलं जाते. उद्धव ठाकरे असतील, अनेक राजकीय विश्लेषक असतील, प्रत्येकजण एवढंच सांगत आहे की लवकरच देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात येईल आणि त्यांना येत्या मंत्रिमंडळ विस्तारात, मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात एखाद्या चांगल्या खात्याचं केंद्रीय मंत्रिपद देण्यात येईल. आता ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटी आहे की एखादी संधी आहे, ते तेच सांगू शकतील. पण देवाभाऊ केंद्रातही जाऊन चांगले काम करू शकतील, याच्यावर कसल्याही प्रकारचा आक्षेप नाही आहे. पण त्यांना बीजेपी किंवा बीजेपी हायकमांड त्यांचं मुख्यमंत्रीपद का काढून घेईल? तर एकंदरीत बंगाल विधानसभा निवडणुकीच्या नंतर कुठेतरी अमित शहा यांचं राजकीय वजन बीजेपीमध्ये वाढलेलं आहे आणि सध्या मोदींच्या कमी होणाऱ्या लोकप्रियतेमुळे, त्यांच्या वाढत्या वयामुळे एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तो म्हणजे मोदीनंतर कोण? मोदीनंतर बीजेपीचा पुढचा नेता कोण असेल, जो 2029च्या लोकसभा निवडणुकीचा फेस बनेल किंवा एक चेहरा बनेल? तर प्रामुख्याने मोदीनंतर कोण या प्रश्नांचे उत्तर जर आपण पाहायला गेलं तर 4-5 पर्याय आपल्याला दिसून येतील. त्यातील एक पहिला पर्याय आणि प्रबळ दावेदार म्हणता येईल असे अमित शहा आहेत. त्यानंतर सेकंड आहेत राजनाथ सिंह, जे देशाचे संरक्षण मंत्री आहेत आणि भारताच्या सगळ्यात मोठ्या राज्यातून ते येतात. ते राज्य आहे उत्तर प्रदेश, ज्या राज्यात लोकसभा सीट ह्या सगळ्या राज्यांपेक्षा खूप जास्त आहेत. त्यानंतर तिसरे प्रबळ दावेदार आहेत त्याच उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या आणि यूपीचे मुख्यमंत्री असणारे योगी आदित्यनाथ. आणि चौथ्या क्रमांकावर प्रबळ दावेदार आहेत देवेंद्र फडणवीस, जे सध्या महाराष्ट्राचे रनिंग मुख्यमंत्री आहेत. आता हे चारही जण मोदीनंतर कोण याचं उत्तर आहे असं अनेक पत्रकारांना असेल किंवा सामान्य नागरिकांना वाटू शकतं. पण सध्या अशी चर्चा चालू आहे की मोदी मंत्रिमंडळाची लवकरच विस्तार होणार आहे. काही मंत्री येतील, काही मंत्री जातील, एक रिशफल होऊ शकतं. ज्यात अशीही चर्चा चालू आहे की अमित शहा त्या ठिकाणी भारताचे उपपंतप्रधान होणार आहेत. जी चाल 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणी यांनी खेळली होती, ती चाल आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा सुद्धा खेळू शकतात असं म्हटलं जाते. 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी अडवाणी यांना गृहमंत्रीपद तर दिलंच होतं, जे गृहमंत्रीपद आज अमित शहा यांच्याकडे आहे. पण अडवाणींना अटलजी यांनी भारताचं उपपंतप्रधान देखील केलेलं होतं. आणि जेव्हा 2002 मध्ये
अडवाणी हे उपपंतप्रधान झाले त्यानंतर 2 वर्षानंतरच की 2004मध्ये लोकसभेची निवडणूक लागणार होती आणि या 2004च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकीय संन्यास घेतला, कुठेतरी रिटायरमेंट घेतली. त्यानंतर 2004 पासून अडवाणी यांना वन हँड BJPची सत्ता मिळाली. त्यानंतर अडवाणी यांच्याकडेच BJPची सगळी सूत्र गेली आणि आता तीच चाल मोदी 2029च्या लोकसभेच्या आधी अमित शहा यांना उपपंतप्रधान करून खेळतील असं म्हटलं जाते. त्यामुळे कुठेतरी आता अमित शहाच पुढचे BJPचा चेहरा असू शकतात असं म्हटलं जाते आणि त्यांना पंतप्रधान पदापासून रोखू शकणारे हे 3 नेते आहेत. तसं पाहायला गेलं जरी अडवाणी उपपंतप्रधान झाले असले तरी त्यांना पुढे चालून भारताचं पंतप्रधान होता आलं नाही. 2014मध्ये जेव्हा BJPची सत्ता आली तेव्हा BJP नेत्यांनी अडवाणी यांना हटवून गुजरातचे रनिंग मुख्यमंत्री असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा चेहरा केलं आणि तशी परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू नये ज्यामुळे अमित शहा यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्नच राहील. त्यासाठी ते अनेक नेत्यांचे पत्ते कट करण्याच्या मार्गावर आहेत. आता अमित शहांना पंतप्रधान होण्यापासून रोखू शकणारे पहिले नेते आहेत राजनाथ सिंह. तर 2027मध्ये भारताच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लागणार आहे आणि BJP राष्ट्रपती पदासाठी राजनाथ सिंह यांना पुढे करून कुठेतरी त्यांना राष्ट्रपती करून त्यांचा पंतप्रधान पदाचा दावा हिसकावून घेणार असं म्हटलं जाते आणि 2027मध्येच उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे जर राजनाथ सिंह यांना राष्ट्रपती केलं तर कुठेतरी त्यांचा समाज BJPला पाठिंबा देऊ शकतो. त्यांना राष्ट्रपती करण्यामागं हे 2 कारणं असू शकतात जर ते राष्ट्रपती झालेच तर. त्यानंतर दुसरे नेते योगी आदित्यनाथ आहेत जे अमित शहांसाठी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्यासाठी अडचण निर्माण करू शकतात. तर योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता फक्त UPपर्यंत मर्यादित तर ती संपूर्ण भारतभर आहे. त्यांची कार्यशैली असेल ते सर्व भारतीयांना कुठेतरी आवडत गेलेली आहे. त्यामुळे ते एक प्रबळ दावेदार असू शकतात. पण सगळ्यात मोठी अडचण ती आहे की योगी आदित्यनाथ आणि RSS यांचे संबंध कुठेतरी व्यवस्थित नाही आहेत असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर 2024ची लोकसभा जी झालेली आहे ती UPमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली BJPला यश भेटलेलं नाही आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांचा तो ड्रॉबॅक असू शकतो जो त्यांना 2027च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भरून काढावा लागेल. त्यामुळे त्यांचं पूर्ण राजकीय भविष्य 2027मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीवरच अवलंबून राहील. त्यानंतर तिसरे नेते आहेत देवेंद्र फडणवीस जे कुठेतरी अमित शहांसाठी अडचण निर्माण करू शकतात. कारण देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी RSSचा खूप मोठा पाठिंबा आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना इन्फ्रामॅन म्हणून आपली ओळख भारतभर निर्माण केलेली आहे. कुठेतरी त्यांचा प्रभाव सुसंस्कृत राजकारण भारतीयांना भावलेलं आहे. त्यामुळे अमित शहांसाठी ते अडचण ठरू शकतात. ज्या प्रकारे जरीही 2002मध्ये अडवाणी हे उपपंतप्रधान झाले असले तरी जेव्हा 2014मध्ये BJPला बहुमत मिळालं तेव्हा मात्र मुख्यमंत्री असलेल्या गुजरातसारख्या छोट्या राज्याचं मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना BJPने त्या ठिकाणी भारताचं पंतप्रधान केलं. असं काहीतरी 2029मध्ये पुन्हा होऊ नये याची काळजी अमित शहा नक्की घेतील असं म्हटलं जाते. कारण आता 2029च्या लोकसभा निवडणुकाआधी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक नाही आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 2029च्या लोकसभेनंतर संपणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कुठलीही परीक्षा आता बाकी नाही आहे. त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन त्यांचे पंख छाटण्याचं काम करू शकतात असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे आणि अनेक राजकीय विश्लेषकांना सुद्धा असंच वाटत आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे असं म्हटलं जात आहे की ज्या प्रकारे 2008मध्ये विलासरावांचं मुख्यमंत्रीपद काँग्रेस हायकमांडने काढून घेतलं होतं त्याचप्रमाणे आज BJP हायकमांड सुद्धा देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटण्यासाठी त्यांचं मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकतं. आणि आता जे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार यावर चर्चा चालू आहे. जर या विस्तारामध्ये इथेनॉल प्रकरणामुळे नितीन गडकरी यांचं मंत्रिपद गेलं तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कोणता तरी मोठा चेहरा असावा. त्यासाठी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात घेतलं जाईल जर नितीन गडकरी यांचं पद गेलं तर, असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या सगळ्या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.